जेव्हा मी ह्या विलाचे फोटोज बघितले होते तेव्हा की हा पूल जास्त लोकांसाठी म्हणजे जास्त कम्फर्टेबल नसेल, पण जेव्हा मी आता चेक केला ना तर मला असं वाटतं आम्ही जेवढे 30-34 पोरं आहेत टोटल, तर सर्वांना तो पूल प्रॉपर म्हणजे होऊन जाईल, म्हणजे बऱ्यापैकी मोठा आहे. धुमाकूळ भाई निस्ता धुमाकूळ घालणार दिखा दूंगा. एवढा लेट होतो काय, आधी गेलो असतो खेकडे पकडले असते. पाऊस बघ. काय बोलू काय सांगू काय बोलू सांग तू. खाने वाले आटे फिर भी क्या बात है. पण मी असं ऐकलं हा ड्रायव्हर आहे तर सगळ्यांच्या कपाळात आहे. कपात आहे फुल कपात. आज मिलाला जायला स्वतःहून हा बोललाय भावासाठी. गाडीचे घेर डायरेक्ट हातामध्ये घेऊन टाकू शकता. मित्र माझे सीट बेल्ट नाही, माझे पैसे घेऊन रिटर्न घरी गेलो. पैसे रिटर्न नाही भेटल. नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकेश निकम पुन्हा एकदा स्वागत करतोय तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आपण पाहत आहात आपल्या आवडते युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे ऋषी ऑन रेकॉर्ड. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, सुरुवातीचा अर्धा तास जवळजवळ माझा माईक खराबमध्ये गेलाय का तो मी तुम्हाला ह्याच्या पुढे क्लिप दाखवीन. मित्रांनो, तुम्ही जो आता माईकचा जो आवाज ऐकतात ना त्याच्यामुळे जवळजवळ माझा अर्धा तास गेलाय. माहीत नाही या माईकला आता अचानक काय झालं, कनेक्ट होत नाही. अगोदर मध्ये हा त्रास देत होता, पण आता पुन्हा याने पुन्हा मध्ये चांगला चालू होता, आता पुन्हा खराब झालाय. माहीत नाही याच्यामुळे माझे अर्धा तास गेले, तर त्यामुळे मला स्टार्टिंग माझ्या ब्लॉगची मोबाईलपासून सुरू करायला लागली. मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं किंवा आजच्या ट्रिपचं एक स्वरूप तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. आज आहे शनिवार आणि आज आम्ही लोक जाणार आहोत. पूर्ण बॉईज ट्रिप आहे. एक विला बुक केला आहे. मुरबाड येथे विला आहे, जो इथून जवळपास अंतर 120-130 किलोमीटर असेल अंदाजे. कारण की ह्या ट्रिपचं प्लॅनिंग आमच्या मित्रांनी मॅनेज केलं आहे. म्हणजे ही ट्रिप मित्र मॅनेज करतात, तर त्यांना जास्त माहिती आहे, मला इतकी अजून माहिती नाही आहे. पण आज आम्ही लोक तिकडे जाऊन स्टे करणार आहोत. आणि ह्या व्हिडिओची लेंथ जर मोठी होत असेल ना तर मी हे 2 पार्टमध्ये व्हिडिओ करणार आहे. पण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्येच मी विला म्हणजे जी प्रॉपर्टी आहे, आम्ही जिथे लोक जाणार आहोत त्याची माहिती तुम्हाला पूर्ण ह्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. एंडपर्यंत नक्की बघा मित्रांनो. आता वाजले 1:30, निघायचं होतं ह्या टाईमला. खाली मित्रमंडळी वाट बघते, तर पटकन रेडी होऊया, बॅग भरूया आणि निघूया. बाकी भेटू खाली. आणि ही पूर्ण ग्रुप मंडळी आहे जी तुम्हाला दिसते. ही एवढी पोरं आहेत. पण आता माहीत नाही आम्ही कोणत्या गाडीमध्ये बसणार आहे, पण बघू यार. मूड ऑफ आहे कारण की माझा माईक चालत नाही आहे, म्हणून आता आपल्याला फोनमधूनच ब्लॉगिंग करावं लागणार आहे. मित्रांनो, ही मित्रमंडळी आहे ज्यांनी आपली ट्रिप आजची प्लॅन केली आहे. तर अरे आपला विला कुठे आहे काय सांगाल का? मला माहित नाही मॅनेज कोणी केलंय काय. आपला मुरबाडला आहे. ओके. आणि 90 किलोमीटर आहे. अच्छा. मजा करतच जाणार आहे. आणि पोरं किती आहेत टोटल? मी ऐकलं एक गाडी वाढली एक्स्ट्रा. बोलाल तर 40 पोरं आहेत. हा 40 पोरं एक आणि 40 गाड्या 40 पोरं 60 गाड्या आहेत. 7 कारच आहेत 4 व्हीलर. आणि ह्या लोकांनी रात्री काय मॅनेजमेंट केलंय, काय केलंय? खूप शॉपिंग केली आहे. आता तिथे विलाला गेल्यावर. अच्छा, रात्रीपर्यंत कळेल. रात्रीमध्ये कळेल काहीतरी या लोकांनी प्लॅन केलाय. पुढे मॅनेजमेंट हे सगळे अजून मॅनेजमेंट मध्ये 1-2 पोरं दिसत नाहीत मला, राहुल आणि. शेवटी त्याने स्वतःची मर्सिडीज काढली आहे आमच्यासाठी. भरपूर दिवस ठेवली. आज विलाला जायला स्वतःहून हा बोललाय भावासाठी. कुठल्या पण गाडीमध्ये जागा भेटेल ना तसे बसणार आहे, ऑप्शन नाही. पण बघू, हा एंड मुवमेंटला तयार झालं. हा एंड मुवमेंटला तयार झालं माणूस. बघू होपफुली की एका गाडीमध्ये असू तर बेटर आहे. काय बोलतोय? एकदम कडक बाई. हा बघा निशांत, एक निशांतची गाडी ही आहे. आता बघू आपण कोणत्या गाडीमध्ये बसणार आहे. ही एक स्विफ्ट आहे. खूप गाड्या आहेत आपल्याकडे, पण माहित नाही आम्ही कोणत्या ह्याच्यामध्ये बसणार आहे. लतेश काय बोलू काय सांगू काय बोलू सांग तू. गणपती बाप्पा. बरेच दिवस मुंबईमध्ये पाऊस नाही पडलेला आणि हा एक पतू भाऊ आमचा जो आपल्यासोबत ट्रिपला आहे. आणि पावसाचा पाऊस चालूच झाला आहे, मॉल नाही आहे. आणि हेच वातावरणाची अपेक्षा होती मला की पाऊस पडेल, कारण की थंड वाटतं वातावरणामध्ये या जायला. थँक्यू भाई. राहुल भोसले, मजा आएंगे. ट्रिपचं कॉन्ट्रीब्युशन नंतर पाठवायचं होतं. 1 रुपया कमी पाठवलाय भावाने. 899. हो
जास्त मेहनत करतोय पोरगा, जास्त वाटतं हेच आहे त्याच्यामध्ये. पाणी थंड भेटलं पाहिजे त्याला. एकटा जाऊन गाडीत बसलायस. आपल्याला जी काय बोलू तुला आता जी एन्जॉयमेंट आहे ना भाई, खतरनाक खतरनाक. खूप दिवसानंतर ही ट्रिप निघाली. धुमाकूळ भाई, निस्ता धुमाकूळ घालणार 1 किलोमीटर पर्यंत दूर. अरे काय बोलू तुम्हाला आता भाई, मचवून टाकणार. आणि जर पाऊस पडला ना भाई, सोने पे सुहागा. अरे भावा पाऊस चालू झालाय जस्ट. हे बघा काचेवर दिसत असेल मित्रांनो. दाखवतो तुम्हाला काय असतं विला भाई. ओ फुल आजा वाय दिखा दूंगा. आपल्या मॅनेजमेंट मध्ये राहुल सुद्धा एक आहे जो आपल्यामध्ये नव्हता, तो अजून पण मॅनेजमेंट करतोय. आणि इथे सर्वेश भाई. सर्वेश कोणती गाडी चालवणार आहे? अच्छा, सर्वेश ही वाली चालवतोय. बाकी अजून एक आहेत काय काय चालवणारे. राहुल मॅनेजमेंट, मी यांना म्हटलं की राहुल अजून पण मॅनेजमेंटच करतोय, आपल्याला दिसला नाही. काय बोलतोय जोश? मालक आहे. हा काय बोलतोय बंटी? बंटी तू कोणती चालवणार आहे गाडी? मी माझी गाडी हा कोणती? इनोवा ना? अरे हा मला माहित नाही पण नंबर बसतोय. VIP आम्ही VIP पर्सन आहे सगळे. बघूया, बोललाय तर बघूया काय आहे. काय 011 हे काय अमर? ते हे अमर काय हे? एनर्जी ड्रिंक आहे. बोल. 12ला निघणार होते, 2:30 वाजले. माझी आई बोलली 6लाच जावा. आता काय करणार? एवढा लेट होतो काय? आधी गेलो असतो खेकडे पकडले असते. पाऊस बघ. मध्ये एक छोटासा अडथळा आलाय, पण तरी सुद्धा प्लॅन हा बनत राहणार. फायनली एक गाडी आहे निशान भरणकरची, त्याचा अल्टरनेटर गेलाय. ते धक्का स्टार्ट वाला सीन आहे. अरे बापरे. A few moments later. मित्रांनो टोटल 5 गाड्या आहेत. ही एक आहे स्विफ्ट, ह्याच्यामध्ये 5 जण आहेत. आणि ही पण एक स्विफ्ट आहे, ह्याच्यामध्ये पण 5 जण आहेत. अर्धे लोक आतमध्ये बसले आहेत. आणि ही एक इनोवा आहे, ह्याच्यामध्ये 7-8 जण आहेत. आणि ती वॅगनर आहे ज्यामध्ये आम्ही बसलो आहे ती. आणि अजून एक गाडी आहे जी अजून आली नाही आहे, ती बहुतेक वाटतं पेट्रोलच भरते. इकडेच वाजले 3 वाजून इकडेच गेलेत. निघणार होतो 1:30ला. बंटीने एका गाडीतून, कुठल्या गाडीतून काढल्या माहित नाही. जो ब्लॉग बघतो त्याने ओळखा की कोणत्या गाडीतले चिप्स आहेत. आता आम्ही सगळे आमच्या गाडीत खाला इनोवा मध्ये 8 जणांसाठी. मिशन सक्सेसफुल. बाकी काय नाही काढलं का? गाडीची गप पैचानो किसका आहे? पैचानो विचारा आमचा मित्र किती सांभाळून बसला होता घेऊन. सगळं संपला. सेकंड मिशन पास. सेकंड मिशन आहे आमचं हे. कोणत्या गाडीतला मित्रांनो माहित आहे? हा कुठून आणतोय? कोणत्या गाडीतला? फक्त चिप्स 2 आतापर्यंत काढलेत आणि एक एनर्जी ड्रिंक. स्ट्रिंग पण आहे गाडीमध्ये, बघितलं मी. नको रे, आपल्याला नको एवढ्यापर्यंत ठीक आहे. खाने वाले आटे फिर भी क्या बात है. माझा असं म्हणणं आहे की हा ब्रिज कधी बनवतो, डायरेक्ट रॉकेट जाऊया कुठेतरी गावी. महामार्ग बनवलाय ना ठाण्यापासून. बघताना मला एकच गोष्ट आठवते, जय युपी. मॅनेज केलाय. भाडे से लेके आहे क्या? हो. अरे आपण आपल्याच गाडीत आहे. A few moments later. तर मित्रांनो फायनली आपण आता आपली ट्रिप चालू झालेली आहे. मग तुम्हाला मध्ये जे काही प्रॉब्लेम सांगितले त्यामुळे ही नवीन गाडी आम्ही अरेंज केली. इन शॉर्ट ह्या लोकांनी अरेंज केली. आता आम्ही निघालो आहे. 3:30 वाजले आहेत. माहीत नाही मित्राची गाडी आहे. हां माझ्या मित्राची. आम्ही लोक आता निघालो आहेत. आता माहीत नाही किती वेळ लागणार आहे पोचायला. आता आमच्या गाडीमध्ये मी, अजय, लतेश आणि निशांत. प्लीज. अरे असं काय देते? अच्छा निशांत आणि गाडी चालवतोय.
निशांच्या मित्राचीच गाडी आहे, त्या एंड मुमेंटला भेटली, ज्याची पण आहे थँक्यू सो मच. कारण की जर गाडी भेटली नसती ना तर कंजेस्टेड जायला लागलं असतं ॲडजस्ट होऊन त्याच गाड्यांमध्ये. तर ती चांगली गोष्ट आहे. काय बोलतो अजय? एक नंबर गोष्ट आहे. नशीब गाडी भेटली, नाही तर प्रॉब्लेम झाला असता. अजयला तर आम्ही तर कसे तरी ॲडजस्ट झालो असतो. मी माझे पैसे घेऊन रिटर्न घरी गेलो. पैसे रिटर्न नाही भेटत भावा, पैसे इथे पण आम्हाला लेट झालाय, जे काय आम्ही एरियात केलं असतं. आरे मध्ये गेलो असतो. आम्ही 5 जण आरे पकडले असते. आरे मध्ये बसलंय गवलात आणि कुठे कुठे हसतंय गालात. ड्रायव्हर पण नसताना गाडी चालवताना नाही तर कॉन्सन्ट्रेशन हलायचं मित्राचं. मित्रांनो, आपल्यासाठी एक नवीन आविष्कार. गाडीचे घेर डायरेक्ट हातामध्ये. गिअर टाकू शकता मित्र मागे सीट बेल्ट नाही, मागे सीट बेल्ट नाही, मागच्यांकडे सीट बेल्ट नाही. परमिट साईज छातीला अजय भाऊ हाय साथीला. 1 hour later. मित्रांनो, आता आम्ही थांबलो इथे वडापाव खायला. एक गाडी इकडे थांबली, बाकीचे लोक माहित नाही कुठे आहेत. हे लोकांनी वाटतं ढकललाय धनाधन वडापाव. हे भाई हे खाऊन संपवला की काय, उडवला चालू आहे. हे आपली ऑर्डर ऍड कर. मी लावताना गाडी आलो. अरे सगळे गाडी चालतायत ऑन द सुसाट सगळे. आता 2-2 वडापाव खाऊन घेऊन आता आम्ही आम्हाला भूक लागली म्हणून आम्ही गाडी पाठी थांबवली, वेपर खाल्ले. मिशन वडापाव आमच्या. पण मी असं ऐकलं हा ड्रायव्हर आहे तर सगळ्यांच्या कपाळात आहे. BST ड्रायव्हर इनोवा. हे कोण आहे? ऐसा नाही करणे का रे. चला बाय बाय. एक गाडीवाले जावा पुढे. हे अरे ही गाडी आपली नाही, पुढची आहे. निशांना वाटली ती गाडी आहे. अरे अरे हे किती घेतला? 2 एक्स्ट्रा घे. लतेश आहे ना, लतेश थांबत नाही अशा टाइमला. आईच्या गावात उपवास उपवास उपवास. तू 12च्या नंतर का आम्ही ठेवतोय वडापाव. काय बोलायचं आता? शिवीफाटा रोड आणि काय नाव? ठेचा वडापाव. शेठचा ठेचा ठेचा वडापाव शिवीफाट्याला आहे. हेच बोलवतो निशांत, तू हेच बोलवतात ना तू? नक्की ट्राय करा. मित्रांनो, आता आम्ही आलो आहे शिवीफाट्याच्या पुढे आणि एवढं ट्रॅफिक आहे की दाखवतो तुम्हाला. थोडा वेळ थांबा. कंटिन्यू ट्रॅफिक आहे, खूप जाम आहे. माहीत नाही आता किती वेळानंतर आम्हाला फ्री म्हणजे पटकन लवकर पोचू आम्ही. निशांत, तुझा अंदाज काय? अजून 2 ते 3 तास लागणार आहेत पोचायला. कारण की शिवीफाट्याच्या इथूनच खूप ट्रॅफिक आहे. तर बघू आता कसं काय. बाकी काय अपडेट देण्यासारखं नाही, कारण की एवढं ट्रॅफिक आहे की कंटाळा आला आहे. 1 hour later. मित्रांनो, आता फायनली आपण इथे पोहोचलो आहोत आणि वाजलेत किती संकेत? 7:59. 8 परफेक्ट 8 वाजलेत. आणि आता हा वाला एक विला आहे आणि अजून एक त्या साईडला विला आहे. तर बेसिकली मी तुम्हाला रूम दाखवतो. एक गाडी आमची अजून यायची बाकी आहे आणि त्या साईडला सुद्धा सेम विला आहे. म्हणजे टोटल 2 विला आहेत. सेम विला असणार आहे जो त्या. हा एंट्रन्स आहे विलाचा आणि तुम्हाला सकाळी खूप चांगल्या पद्धतीने भेटेल. आणि त्या साईडला सेम विला आहे. तर हा जो त्याचा गेट आहे मेन एंट्रन्स केल्यावर. आणि हा खाली एक बेडरूम आहे इकडे, हा बघू शकता. हा बेडरूम आहे आणि इकडे वॉशरूम.
वॉशरूमची लाईट ओके. आणि हा वॉशरूम आहे असा. आणि त्यानंतर इकडे किचन आहे. म्हणजे बेसिकली तुम्ही थोडं बहुत जे पण काय असेल ते इथे करू शकता. त्यानंतर वरती गेल्यावरती वरती सुद्धा एक बेडरूम आहे वरती. आणि सेम इकडे सुद्धा एक वॉशरूम तुम्हाला भेटणार. एक सेकंड. वरती सुद्धा हा एक वॉशरूम आहे. त्यानंतर इथून जर त्याच्या आत जाल आणि मित्रांनो हा एक आहे. आता रात्र असल्यामुळे तुम्हाला थोडं दिसणार नाही पण इथून असं वरती सुद्धा जाऊ शकतो. आणि हा बघा हा जो सेम आहे ना, हा जेवढा मी तुम्हाला विला दाखवतो ते बघा खाली मित्र आहेत आमचे दिसत असेल तुम्हाला. आणि सेम विला तो एक आहे आणि त्याच्या पुढे पूल आहे. मित्रांनो तर सर्वात अगोदर आता सगळी पोरं लगेच चेंज करतात आणि ह्या लोकांचा असा प्लॅन आहे की आत्ताच पूलमध्ये जाणार आहेत. की जे कल्याण शिळफाट्याला जो रोड होता ना आणि बदलापूरपर्यंत खूप ट्रॅफिक भेटला, खूप म्हणजे खूप. त्यामध्ये आमचा खूप टाइम गेला आणि पाऊस जेव्हा निघत होता तेव्हा पाऊस आला पण पूर्ण रोडमध्ये म्हणजे ऑन द वे येताना पूर्ण म्हणजे पाऊसच नव्हता. तुमची सुंदरी असेल तशी उतरू शकते. हे बंटी पुढे जा ना, बंटी पुढे जा ना. आता ह्याच्या छातीपर्यंत पाणी आहे. आता मी चालतो बघा बघा गाईस तुम्ही बघू शकता. आनंद होतोय खूप असा. पाणी तो देखो ये देवानंद. ये क्या हुआ? ये कहाँ से पानी आ गया? पानी पड़ गया और ये जिंदा लाश गिरी. एवढंच आहे ना. 5 फुटापर्यंत आहे मित्रांनो. त्या साईडला जर तुम्ही बघाल तर इथे जेवणासाठी टेबल वगैरे आहे, डायनिंग टेबल वगैरे. आणि असे थोडे बेड्स वगैरे एकच दिसलाय मला अजून तरी. आणि हा आता खराब झालाय. एक सेकंड आलो. आणि ह्या साईडला पण थोडी अशी जागा आहे जिथे तुम्ही थोडा बहुत ॲक्टिव्हिटीज करू शकतात म्हणजे खेळू शकता वगैरे वगैरे. पुन्हा ह्या साईडला सुद्धा ग्राउंड आहे. पुन्हा ह्या साईडला सुद्धा असं ग्राउंड आहे जिथे तुम्ही प्रॉपरली एन्जॉयमेंट करू शकता. आणि स्विमिंग पूल मला असं वाटलं होतं की फोटोमध्ये बघून जेव्हा मी ह्या विलाचे फोटोज बघितले होते तेव्हा की हा पूल जास्त लोकांसाठी म्हणजे जास्त कम्फर्टेबल नसेल. पण जेव्हा मी आता चेक केला ना तर मला असं वाटतं आम्ही जेवढे 30-34 पोरं आहेत टोटल तर सर्वांना तो पूल प्रॉपर म्हणजे होऊन जाईल. म्हणजे बऱ्यापैकी मोठा आहे. आता रात्र असल्या कारणाने कसं जास्त तुम्हाला व्हिडिओ क्लिपमध्ये दिसणार नाही. हा विला जो कुठे आहे ना, हा विला या विलाबद्दल सारी माहिती तुम्हाला आहे ना ह्या डिस्क्रिप्शनच्या खाली भेटून जाईल. म्हणजे हा विला कुठे आहे याचे कॉन्टॅक्ट डिटेल्स जर काय मला भेटले ना तर मग डिस्क्रिप्शनच्या खाली मी तुम्हाला याचे सगळे कॉन्टॅक्ट डिटेल्स देणार आहे. तर तुम्ही कॉल वगैरे करू शकता इंटरेस्टेड असाल तर. तर मित्रांनो आजचा हा पहिला पार्ट आपण इकडे संपवतो आहे आणि भेटूया आपण पुढच्या पार्टमध्ये. कारण की पुढच्या पार्टमध्ये खरी मजा येणार आहे जे काय असणार ते. कारण की एका ब्लॉगमध्ये म्हणजे ह्या एका व्हिडिओमध्ये जर सगळं दाखवलं ना तर व्हिडिओची लेंथ खूप मोठी होते. हा प्रवासाबद्दल व्हिडिओ होता मित्रांनो. हा जो आजचा व्हिडिओ होता तो पूर्ण प्रवासाबद्दल होता. आणि पुढचा पार्ट जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा. पार्ट 2 आपला येणारच आहे आणि आला पण असेल जोपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघताय. तर सेकंड पार्टमध्ये खरी मजा असणार आहे कारण की आत्ता ॲक्च्युली आम्ही एन्जॉय करायला चालू करणार आहोत. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. कारण की हा ब्लॉग मी इथे संपवण्याचं कारण पण असं आहे की जे लोक विलाबद्दल इंटरेस्टेड असतील ते लोक ह्या विलाचे डिटेल्स ह्या डिस्क्रिप्शनच्या खालून घेऊ शकतात. आणि बाकी एन्जॉयमेंट बघायची असेल तर मित्रांनो दुसऱ्या पार्टमध्ये नक्की या. तर मित्रांनो भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. दिसला